गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. काल आपण डायबिटीज या आजाराविषयी तो काय कसा होतो, त्याचे साइन सिम्पटम्स काय ते जाणून घेतलं होतं आणि आपण डायबिटीजचे प्रकारही पाहिलेत. त्यात आपण टाईप 1 डायबिटीस मलाइटस म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस या आजाराचे ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण कोणकोणते ऑप्शन्स आपण पेशंटला देऊ शकतो, कोणते ट्रीटमेंट आपण पेशंटला देऊ शकतो ते आपण डिस्कस करत आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की टाईप 1 डायबिटीस मलाइटस हा असा आजार आहे की त्यामध्ये इन्सुलिन सिंथेसिस जी असते ती होत नाही. त्याचं कारण बीटा सेलचं डिस्ट्रक्शन झालेलं असतं. त्यामध्ये ॲब्सोल्यूट बीटा सेल डिस्ट्रक्शन झालेलं असल्यामुळं इन्सुलिन सिंथेसिस आणि रिलीज होत नाही. आणि त्याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस असंही म्हणतो. मुख्यतः तो लहान वयामध्ये होतो आणि ट्रीटमेंट ऑप्शन मध्ये त्याला त्या आजारासाठी टाईप 1 डायबिटीस मलाइटिससाठी इन्सुलिन इज द ड्रग ऑफ चॉईस. आणि हे इन्सुलिन कसं काम करतं हे आपण पाहिलं होतं. इन्सुलिन हा जो हार्मोन आहे हा ब्लड शुगर लेवल युटिलायझेशन साठी वापरला जातो. हे आपण फिजिओलॉजी पार्ट मध्ये डिस्कस केलं होतं. तर टाईप 1 डायबिटीस मलाइटस मध्ये आपल्याला एक्झोजिनस इन्सुलिन म्हणजे बाहेरून इन्सुलिन देणं पेशंटला गरजेचं असतं. आणि हा इन्सुलिन चं काम जे बाहेरून आपण देतो तो ब्लड शुगर लेवल कंट्रोल करतो, कमी करतो. जी वाढलेली शुगर आहे ती कमी करतो आणि त्याचे काम हे इन्सुलिन रिसेप्टरच्या माध्यमातून होतं. आपण हे पण पाहिलं की इन्सुलिन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ एन्झाईम लिंक रिसेप्टर. टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं ते एक्झाम्पल आहे. आणि इन्सुलिन इन्सुलिन रिसेप्टर वर ऍक्ट होऊन ग्लुकोज युटिलायझेशन करतो. प्रामुख्याने लिव्हर, स्केलेटल मसल आणि ऍडिपोज टिश्यू यावर आपण इन्सुलिनची ऍक्शन पाहिलेली आहे. तर इन्सुलिन लिव्हर मध्ये ग्लुकोज अपटेक वाढवतो, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करतो, ग्लायकोजिनोलायसिस इनहिबिट करतो म्हणजे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन ग्लुकोज मध्ये होत नाही, ग्लुकोनिओजेनेसिस इनहिबिट करतो आणि त्याच्यामुळं रक्तातली शुगर कमी होण्यास मदत होते. स्केलेटल मसलवर इन्सुलिन ग्लुकोजचं अपटेक वाढवतं, त्याचं युटिलायझेशन मग स्केलेटल मसलमध्ये होतं. ग्लुकोज अपटेकमुळे ब्लड मधली शुगर स्केलेटल मसलमध्ये जाऊन युटिलाइज केली जाते आणि त्याचप्रमाणे स्केलेटल मसलमध्ये इन्सुलिन प्रोटिओलायसिस इनहिबिट करतो. त्यामुळं पायरुवेट, अमायनो ऍसिड, लॅक्टेट हे सबस्टन्स बनत नाही आणि दीज आर द सबस्ट्रेट ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. तर इनडायरेक्टली ग्लुकोनिओजेनेसिस लिव्हरमध्ये होत नाही. ॲडिपोज टिश्यू मध्ये इन्सुलिन ग्लुकोजचं अपटेक वाढवतं आणि ते ग्लुकोज ग्लायकोजन आणि फॅटच्या स्वरूपात स्टोअर होतं. त्याचप्रमाणे इन्सुलिन लायपोलायसिस इनहिबिट करतं, त्यामुळं फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल बनत नाही. आणि ॲडिपोस मधले जे फ्री फॅटी ऍसिड ग्लिसरॉल जे आहे ते ग्लुकोनिओजेनेसिस साठी रॉ मटेरियल आहे. जर फ्री फॅटी ऍसिड ग्लिसरॉल बनलं नाही तर इनडायरेक्टली ग्लुकोनिओजेनेसिस साठी जे रॉ मटेरियल लागतं ते न भेटल्यामुळे ग्लुकोनिओजेनेसिस इनडायरेक्टली होणार नाही. तर या सर्वांचा परिणाम स्केलेटल मसल, ऍडिपोज टिश्यू आणि लिव्हर मधल्या ऍक्शनचा परिणाम ब्लड शुगर लेवल कंट्रोल होण्यास होतो. हे आपण मागील लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आता आपण इन्सुलिनचे सोर्सेस पाहणार आहोत, त्यानंतर टाइप्स ऑफ इन्सुलिन पाहणार आहोत आणि तो कसा दिला जातो. तर सोर्सेस मध्ये इन्सुलिन कसा ऑप्टेन केला गेला, त्यापासून आता रिसेंटली कोणते इन्सुलिन प्रिपरेशन आपण यूज करतो त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर जेव्हा इन्सुलिन डिस्कवर्ड झाला तो साल होता 1921. जवळजवळ 100 वर्ष होऊन गेले त्याला. तेव्हा इन्सुलिन डिस्कवर झालेला आहे. त्याच्या आधी डायबिटीससाठी ऍसेस ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती आणि खूप सारे पेशंट्स डीके मध्ये म्हणजे डायबिटिक किटोएसिडोसिस मध्ये गेल्यामुळं डेथ होत होती. तर 1921 मध्ये दोन मेडिकल स्टुडंट्सने हे इन्सुलिन डिस्कवर केलं, बँटिंग आणि बेस्ट. आणि ते जे इन्सुलिन प्रिपरेशन त्यांनी शोधलं होतं त्याचा सोर्स होता ॲनिमल. ॲनिमल पासून त्यांनी ते इन्सुलिन ऑप्टेन केलं होतं आणि ते डायबिटिकच्या पेशंटला यूज केल्यानंतर त्यामध्ये ड्रॅमॅटिक इम्प्रुव्हमेंट त्यांना दिसून आली.
तर ते जे इन्सुलिन प्रिपरेशन आहे जे अॅनिमल सोर्स पासून ऑप्टेन केले गेले होते त्याला कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन असं म्हणतात. तर कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन मध्ये मग त्याचं ते ऑप्टेन केल्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन केलं गेलं आणि प्युरिफाईड फॉर्म ऑप्टेन झाल्यावर ते जनरल पब्लिकमध्ये यूज केले गेले. तर कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन फ्रॉम द अॅनिमल सोर्स. मग हे कोणत्या अॅनिमल पासून ऑप्टेन केले गेले? तर बीफ आणि पोर्क. बीफ आणि पोर्क. आता बीफ इन्सुलिन जे आहे आणि पोर्क इन्सुलिन जे आहे ते ऑप्टेन केल्यानंतर ह्युमन इन्सुलिनशी जर कम्पेअर केलं तर असं दिसून आलं ह्युमन इन्सुलिन मध्ये पण 51 अमाइनो ऍसिड असतात. ए चेन मध्ये 20 आणि बी चेन मध्ये 30 असे दोन चेन ह्युमन इन्सुलिनच्या स्ट्रक्चर मध्ये असते. तर बीफ इन्सुलिनचा जर विचार केला तर ह्युमन इन्सुलिन आणि बीफ इन्सुलिनच्या अमायनो ऍसिड्स मध्ये 3 ठिकाणी फरक होता. आणि पोर्क इन्सुलिन ह्युमन इन्सुलिनशी कम्पेअर केलं गेलं तर पोर्क इन्सुलिन आणि ह्युमन इन्सुलिन मध्ये एक अमायनो ऍसिड एका ठिकाणचं अमायनो ऍसिड वेगळं होतं. म्हणजे ह्या दोघांमध्ये जास्त होमोलॉगस जो ह्युमन इन्सुलिनच्या स्ट्रक्चरशी मिळत होता तो पोर्क इन्सुलिन होता. त्यामुळे पोर्क इन्सुलिन जास्त सुरुवातीच्या काळात बीफ इन्सुलिन पेक्षा यूज केलं गेलं. म्हणजे बीफ म्हणजे जे आपलं काऊ आहेत, बफेलो आहेत त्याच्यापासून जे ऑप्टेन केलं त्याला बीफ इन्सुलिन असं म्हणतात काऊ पासून. आणि पोर्क म्हणजे जे पिग आहे त्याच्यापासून ऑप्टेन केलेल्या इन्सुलिनला पोर्क इन्सुलिन म्हणतात. जर तुम्हाला कोणी विचारलं की ह्या दोघांमध्ये होमोलॉगस ह्युमन इन्सुलिनची कोणता इन्सुलिन प्रिपरेशन आहे तर त्याचा आन्सर आहे पोर्क इन्सुलिन. ठीक आहे. तर त्याविषयीच आपण आता बाकीच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर बीफ आणि पोर्क पॅncreas पासून ते ऑप्टेन केले गेले. ओके. बीफ इन्सुलिनचा आणि त्याचा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलाय. ओके. आता कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचा प्रॉब्लेम काय होता की कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन मध्ये 1% अदर प्रोटीन्स प्रेझेंट असायचे. ते कोणते होते? प्रो इन्सुलिन असायचे, अदर पॉलिपेप्टाइड असायचे, पॅncreatic प्रोटीन्स. म्हणजे ह्या पोर्क आणि बीफ पॅncreas पासून ते ऑप्टेन केले होते. बरोबर आहे. बीफ आणि पोर्क पॅncreas पासून. तर इन्सुलिन बरोबर अदर प्रोटीन्सही त्याच्यामध्ये आले होते. प्रो इन्सुलिन, अदर पॉलिपेप्टाइड, पॅncreatic प्रोटीन्स, इन्सुलिन डेरिव्ह हे अदर प्रोटीन्स होते. ते किती होते? 1%. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर 10,000 पार्ट्स पर मिलियन. 10,000 पार्ट्स पर मिलियन. तर हे अदर प्रोटीन जे होते ना ते अँटीजेनिक म्हणून ऍक्ट व्हायचे आणि त्याच्यामुळं त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतील आपल्या शरीरात दिल्यामुळं. त्या अँटीजन अँटीबॉडी रिएक्शनमुळं हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन काही पेशंट मध्ये दिसून यायची. हा एक इम्पॉर्टंट ड्रॉबॅक कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचा होता. आणि तो कशामुळे होता की अदर प्रोटीन्स जे प्रेझेंट होते ते अँटीजेनिक म्हणून ऍक्ट होत होते. जे 1% अदर प्रोटीन्स जे होते ओके ते अँटीजेनिक म्हणून होते. तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन हा मेजर ड्रॉबॅक कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचा होता. त्यानंतर अजून दोन ड्रॉबॅक कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचे आहेत. त्यात एक आहे लायपोडिस्ट्रॉफी आणि इन्सुलिन रेजिस्टन्स. तर लायपोडिस्ट्रॉफी म्हणजे काय की इन्सुलिनचं इंजेक्शन आपण सबक्युटेनस रूटनी देतो मोस्ट कॉमनली. आणि ते परत परत एकाच जागी दिल्यामुळं तिथले जे ऍडिपोस टिश्यू आहे तिथं ऍट्रोफी आणि हायपरट्रॉफी असे रिएक्शन मी दिसते. त्याला लायपोडिस्ट्रॉफी असं म्हणतात. ते मी तुम्हाला एक इमेज ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये दाखवणार आहे. तर लायपोडिस्ट्रॉफी हा इन्सुलिनचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे आणि तो कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन मुळे जास्त दिसून येतो. आत्ताच्या नवीन प्रिपरेशन बरोबर कमी आहे. आणि हा साईड इफेक्ट होऊ नये म्हणून इन्सुलिन देताना साईट ऑफ इन्सुलिन इंजेक्शन रिपीटेडली चेंज करणं गरजेचं आहे. एकाच जागी रोज इंजेक्शन देऊ नये. तर साईट ऑफ इंजेक्शन
करणं गरजेचं आहे. जसं आपण ऍबडोमेन मध्ये पेशंटला सांगितलं असेल घ्यायचं, तर त्याला क्लॉकवाईज मॅनरने घेणं सांगणं गरजेचं आहे. आज 12 o'clockला पोझिशनला घेतलं, उद्या 1 o'clock 2 o'clock, म्हणजे साईट ऑफ इंजेक्शन चेंज होत राहील आणि आपण लायपोडिस्ट्रॉफी ऍडव्हर्स इफेक्ट प्रिव्हेंट करू शकतो. आणि नवीन प्रिपरेशन यूज केले तर लायपोडिस्ट्रॉफीचे चान्सेस कमी आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स हा एक कन्व्हेन्शनल प्रिपरेशनचा अजून एक ड्रॉबॅक होता. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे सुरुवातीला इन्सुलिनचा इफेक्ट दिसून येतो, परंतु कालांतराने इन्सुलिनचा इफेक्ट कमी होत राहतो आणि सेम इफेक्ट प्रोड्यूस करायला आपल्याला जास्त डोस द्यावा लागतो. त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला असं म्हणतो. तो न्यूअर प्रिपरेशन बरोबर कमी आहे, त्याचे चान्सेस कमी आहे, कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन बरोबर जास्त आहे. तर तुम्हाला कोणी कन्व्हेन्शनल प्रिपरेशनचे ड्रॉबॅक जर विचारले तर त्यात हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, लायपोडिस्ट्रॉफी, इन्सुलिन रेजिस्टन्स ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आता कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन केल्यानंतर सायंटिस्टने असा विचार केला की आता या कन्व्हेन्शनल प्रिपरेशनचे जे ड्रॉबॅक आहे ते ओव्हरकम केले पाहिजे. आता त्यामध्ये मेन ड्रॉबॅक होता हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, आणि तो कशामुळे होता? अदर प्रोटीन्स प्रेझेंट होते 1%, 10,000 पार्ट्स पर मिलियन. जर हे अदर प्रोटीन्स काढून टाकले तर डेफिनेटली ज्या प्रिपरेशन तयार आपण ऑप्टेन केले त्यातून ते अदर प्रोटीन्स काढून टाकले तर हायपर सेन्सिटिव्हिटीचे चान्सेस कमी होणार होते. आणि त्यामुळं कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनला प्युरिफिकेशन टेक्निकनी प्युरिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं गेलं, त्यातले अदर प्रोटीन्स कमी केले गेले आणि त्याच्यामुळं जे इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन झाले ते आहेत हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन. आता कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनच्या ड्रॉबॅकमुळे ते आता यूज होत नाही. आपण न्यूअर इन्सुलिन प्रिपरेशन यूज करतो. कोणते करतो मी तुम्हाला सांगणार आहे. तर हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन म्हणजे काय? की कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचं प्युरिफाईड फॉर्म, कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचं प्युरिफाईड फॉर्म. 1970 मध्ये जेल फिल्ट्रेशन टेक्निक, आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी टेक्निक, ह्या टेक्निकनी, हे ज्या प्युरिफिकेशन टेक्निक आहे ह्या टेक्निकने सिंगल पीक किंवा मोनो कॉम्पोनंट इन्सुलिन ऑप्टेन केले गेले. त्यांना आपण हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन म्हणतो. म्हणजे सिंगल पीक किंवा मोनो कॉम्पोनंट इन्सुलिन हे हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशनचे टाईप आहेत. आणि त्यामध्ये जर अदर प्रोटीन्स पाहिले गेले तर ह्या प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन मध्ये अदर प्रोटीन्स लेस दॅन 10 पार्ट्स पर मिलियन दिसून आले. म्हणजे 10,000 पार्ट्स जे होते कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन मध्ये अदर प्रोटीन्स, त्यावरून ते 10 वर आले, म्हणजे इतके कमी झाले. आणि त्याच्यामुळं हे इन्सुलिन प्रिपरेशन बद्दल हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कमी होते. त्यानंतर लायपोडिस्ट्रोफीचे चान्सेस कमी झाले, इन्सुलिन रेजिस्टन्सचे चान्सेस त्याबरोबर कमी दिसून आले. तर हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन म्हणजे हा प्युरिफाईड फॉर्म आहे कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनचा, हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके. ओके. आता हे जे पोर्क मोनोकॉम्पोनंट इन्सुलिन प्रिपरेशन आहे त्याची जर हायपर सेन्सिटिव्हिटी बघितली तर ती फार कमी आहे. इव्हन आता नवीन जे प्रिपरेशन ऑप्टेन करलेले आहेत रिसेंटली 1980 नंतर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने, तर ते आणि हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन कम्पेअर केले तर त्यांची जी इम्युनोजेनिसिटी आहे ती ऑलमोस्ट सिमिलर आहे. तर परंतु आता आपण हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन पेक्षा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने ऑप्टेन केलेले प्रिपरेशन जास्त यूज करतो. तर पोर्क इन्सुलिनचा मॉडिफाईड फॉर्म पोर्क मोनोकॉम्पोनंट इन्सुलिन आहे. बीफ इन्सुलिनचा मॉडिफाईड फॉर्म बीफ मोनोकॉम्पोनंट इन्सुलिन आहे. म्हणजे ते प्युरिफाईड फॉर्म आहे कन्व्हेन्शनल प्रिपरेशनचे. तर हे 1970 मध्ये ऑप्टेन केले गेले. आता त्याच्यानंतर 1980 मध्ये अजून नवीन प्रिपरेशन बाजारात आले, त्याला आपण ह्युमन इन्सुलिन्स असं म्हणतो. आणि तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये याचा यूज पाहिलेला आहे. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने ते ऑप्टेन केलेले. आता ह्युमन इन्सुलिन का म्हणतात त्याला? म्हणजे ते काही ह्युमन पासून ऑप्टेन केले जात नाही. त्याला ह्युमन इन्सुलिन का म्हणतात तर ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर हे कसे ऑप्टेन केले जातात
तर हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी प्रोसेसने ऑप्टेन केली जातात. ही एक मेथड आहे. किंवा दुसरी मेथड आहे एन्झायमॅटिक मॉडिफिकेशन ऑफ पोर्साइन इन्सुलिन. म्हणजे जो अमायनो ऍसिड डिफरन्स होता एकचा, तो जिथं अमायनो ऍसिड वेगळा होता तो करेक्ट करायचा बाय एन्झायमॅटिक मॉडिफिकेशन. तर हे त्याचे मेथड्स आहेत. तर 1980 मध्ये ह्युमन इन्सुलिन ऑप्टेन केले गेले बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इन ई कोलाय and in yeast or by enzymatic modification of porcine insulin. आता याला ह्युमन इन्सुलिन का म्हणतात? कारण ह्या टेक्निकने जे इन्सुलिन ऑप्टेन केले गेले त्यातले जे अमायनो ऍसिड्स आहे ए आणि बी चेन मधले, त्यांची सिक्वेन्स, ते अमायनो ऍसिड एक्झॅक्टली ह्युमन इन्सुलिन मध्ये जी सिक्वेन्स आणि जे अमिनो ऍसिड आहे त्यासारखी होती, म्हणून त्याला ह्युमन इन्सुलिन नाव दिलेलं आहे. ओके. तर ह्युमन इन्सुलिन कसे ऑप्टेन होतात? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी किंवा एन्झायमॅटिक मॉडिफिकेशन ऑफ पोर्साइन इन्सुलिन, म्हणजे पोर्क इन्सुलिनचं एन्झायमॅटिक मॉडिफिकेशन, जो अमायनो ऍसिड डिफरन्स आहे तो करेक्ट करायचा. ओके. ऍटलिस्ट रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी हा वर्ड तुम्हाला माहित पाहिजे. आणि आता ह्या कन्व्हेन्शनल, हायली प्युरिफाईड आणि ह्युमन इन्सुलिन प्रिपरेशन, ह्या तीन पैकी ह्युमन इन्सुलिन हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त यूज होतात, हे तुम्हाला माहिती आहे. ओके. तर याचे ऍडव्हान्टेज काय आहे? हे याचा पीक थोडा फास्ट आहे, स्लाइटली हॅव मोर रॅपिड सबक्युटेनस ऍब्सॉर्प्शन, त्यामुळे अर्लियर अँड मोर डिफाईन्ड पीक, आणि स्लाइटली शॉर्टर ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे कन्व्हेन्शनल इन्सुलिन पेक्षा. त्यानंतर ह्या इन्सुलिननी हायपरसेन्सिटिव्हिटी, लायपोडिस्ट्रॉफी आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचे चान्सेस कन्व्हेन्शनल इन्सुलिन पेक्षा कमी आहे. ओके. तर ते एक ऍडव्हान्टेज आहे. ओके. आणि त्यामुळं हे प्रिपरेशन खूप जास्त यूज केले जातात. तर आता इव्हन डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये पण आपण ह्युमन इन्सुलिन प्रिपरेशन प्रेफर करतो कन्व्हेन्शनल किंवा हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन पेक्षा. आता हे 1980 मध्ये डिस्कवर्ड झाले ह्युमन इन्सुलिन. त्याचे पण टाइप्स काय आहे ते मी नंतर सांगणार आहे. आता हे फक्त आपण सोर्सेस बघतोय, कसे ऑप्टेन झाले, कोणत्या सोर्स पासून ऑप्टेन झाले. आता रिसेंटली इन्सुलिन अॅनालॉग बाजारात आले, नवीन फॉर्म इन्सुलिनचा. तर इन्सुलिन अॅनालॉग कसे ऑप्टेन केले गेले? ते पण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने ऑप्टेन केले गेले इन्सुलिन अॅनालॉग्स. ओके. तर इन्सुलिन अॅनालॉग काय आहे? इट इज अन अल्टर फॉर्म ऑफ इन्सुलिन. म्हणजे जे ह्युमन इन्सुलिन आहे त्याच्यापेक्षा हे थोडे डिफरंट आहे. आणि कसे ऑप्टेन केले गेले? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने. तर काय केलं गेलं आणि त्यामुळं इन्सुलिन अॅनालॉग्स कसे ऑप्टेन झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने जे अमायनो ऍसिड सिक्वेन्स होती इन्सुलिनची, ह्युमन इन्सुलिनची, ती अल्टर केली गेली. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे अल्टर केली गेली म्हणजे ड्यू टू चेंज इन अमायनो ऍसिड सिक्वेन्स इन्सुलिनची फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी चेंज झाली विदाउट अल्टरिंग फार्मेकोडायनेमिक प्रॉपर्टी. म्हणजे जी फार्मेकोडायनेमिक प्रॉपर्टी आहे, ऍक्शन जी आहे इन्सुलिनची, ती तशीच्या तशी राहिली, परंतु फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी इन्सुलिन मधले अमायनो ऍसिड सिक्वेन्स चेंज केल्यामुळे झाली. आणि त्यामुळे जे इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन झाले बाय चेंजिंग अमायनो ऍसिड सिक्वेन्स ऑफ ह्युमन इन्सुलिन. बरोबर आहे. तर ड्यू टू चेंज इन अमायनो ऍसिड सिक्वेन्स, ओके, pharmacokinetic property of insulin change without altering pharmacodynamic property, such insulins are called as insulin analogs. Insulin analogs. तर बघा, using recombinant DNA technology, analogs of insulin have been produced with modified pharmacokinetics on subcutaneous injection but similar pharmacodynamic effects. मग अमायनो ऍसिड सिक्वेन्स चेंज केल्यामुळं दोन प्रकारचे इन्सुलिन अॅनालॉग्स आपण सायंटिस्टनी डिस्कवर्ड केले. एक असे अॅनालॉग्स ऑप्टेन केले गेले की ते रॅपिडली ऍक्टिंग झाले. ओके. फास्ट ऍक्टिंग बनले.
त्याला रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स म्हणतात. आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स अशा प्रकारे चेंज केली गेली की ज्यामुळे काही इन्सुलिन प्रिपरेशन असे तयार झाले की त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढली. त्यांना लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग असं म्हणतात. तर हे कशामुळे केलं, कशामुळे झालं? अमायनो ऍसिड सिक्वेन्स जी आहे इन्सुलिनच्या नॉर्मल ह्युमन इन्सुलिन मधली त्याच्यात थोडे चेंजेस केले आणि त्याच्यामुळं आपल्याला नवीन इन्सुलिन तयार भेटले. ओके. तर पहा, युझिंग रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी amino acid sequence of the insulin have been altered. Due to that, there was alteration in pharmacokinetic properties without affecting pharmacodynamics. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये काही चेंज झालेला नाही, फक्त फार्माकोकायनेटिक प्रॉपर्टीज चेंज झाल्या. आणि दोन प्रकारचे इन्सुलिन अॅनालॉग्स ह्या मॉडिफिकेशन मुळे दिसून आले. रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स काय आहेत ते, की हे इन्सुलिन अॅनालॉग्स रॅपिड ऍक्टिंग आहेत. म्हणजे नॉर्मल जे इन्सुलिन आहे किंवा जे ह्युमन इन्सुलिन रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने ऑप्टेन होतं त्याच्यापेक्षा हे फास्ट ऍक्टिंग आहे. सो काय होतं की ते दिल्यानंतर सबक्युटॅनस इंजेक्शन मध्ये दिल्यानंतर त्यांचं ऍक्शन ही फास्ट होते. ओके, रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स. आणि दुसरे जे ऑप्टेन केले गेले ते लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स. ते सबक्युटॅनस इंजेक्शन नी दिल्यानंतर स्लोली लॉंग पिरियड पर्यंत सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होतात, त्यामुळे त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढते. त्याला लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स असं म्हणतात. तर हे उद्देश काय आहे हे इन्सुलिन तयार करण्यामागचा, तर आपण जे इन्सुलिन ऑप्टेन करतो, ओके, आता त्यात रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग कशासाठी वापरतात ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सर्वांना ते माहित असेल की आपण इन्सुलिन देताना दोन प्रकारची शुगर कंट्रोल होणं गरजेचं आहे. जेवल्यानंतरची जी शुगर असते त्याला आपण पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया म्हणतो. ओके. आणि त्यानंतर ओव्हरनाईट ब्लड शुगर लेवल आणि दोन जेवणाची मधली जी शुगर असते त्याला ओव्हरनाईट ब्लड शुगर लेवल आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल म्हणतो, ती कंट्रोल करण्यास एक महत्वाचं असतं. तर जेवल्यानंतर जी शुगर असते ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इन्सुलिन दिल्यानंतर त्याचे ऍक्शन लवकर होणं गरजेचं आहे. आणि ते इन्सुलिन रॅपिड ऍक्टिंग पण पाहिजे, त्याला चांगला पीक पण आला पाहिजे. तर अशासाठी आपण रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स यूज करू शकतो टू कंट्रोल द पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया. आणि त्यावेळेस आपण जे इन्सुलिन देतो रॅपिड ऍक्टिंग त्याला बोलस इन्सुलिन असं म्हणतात. त्यानंतर जेवल्यानंतरची शुगर कंट्रोल करण्याचं काम रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्सने केलं जाऊ शकतं. आता राहिलेले दुसरा पार्ट आहे ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल. ते कंट्रोल करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची एक बेसल लेवल कंटिन्यू प्रेझेंट पाहिजे आणि त्यासाठी असं इन्सुलिन आपल्याला दिलं पाहिजे की त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. त्यावेळेस आपण रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन देऊन चालणार नाही, कारण त्याची ऍक्शन 3 ते 5 तासात संपणार आहे. आपल्याला जवळजवळ 8 म्हणजे पूर्ण 24 तास बेसल लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी असं इन्सुलिन द्यावं लागेल की जे लॉंग ऍक्टिंग असेल. आणि ते ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल आणि दोन जेवणाच्या मधली ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचं काम करेल. त्यासाठी आपल्याला लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगची गरज पडते. म्हणजे रॅपिड ऍक्टिंगचा पर्पज वेगळा आहे, लॉंग ऍक्टिंगचा पर्पज वेगळा आहे. आणि आपल्याला एकच देऊन चालत नाही, आपल्याला कॉम्बिनेशन देणं गरजेचं पडतं. त्याला ते काय कसं दिलं जातं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. बेसल बोलस रेजिमेन आहे ते आपल्याला नंतर येणार आहे. फक्त आता रॅपिड ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग हे काय आहे, त्याचा रोल काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. तर ह्या अशा प्रकारचे सोर्सेस पासून इन्सुलिन ऑप्टेन होतो. कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन, हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन, ह्युमन इन्सुलिन ऑप्टेन बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, आणि आता रिसेंटली 10 ते 15 वर्षात इन्सुलिन अॅनालॉग्स ऑप्टेन झाले. त्यात रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स ऑप्टेन झालेले आहे. तर हे सोर्सेस मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. समजलेत सोर्सेस तुम्हाला?
येस सर. ओके. आता टाइप्स ऑफ इन्सुलिन मी तुमच्याशी डिस्कस करतो, किंवा तुम्हाला असा आला प्रश्न, क्लासिफाईड ड्रग्स युजफुल इन टाईप 1 डायबिटीज. टाईप 1 म्हटलं तर इन्सुलिनचंच लिहायचंय. तर इन्सुलिनचे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला माहित पाहिजे. तर ते क्लासिफिकेशन जे आहे ते इट इज डिपेंड ऑन द त्यांचं ड्युरेशन काय आहे, ऑनसेट ऑफ ऍक्शन काय त्याच्याशी रिलेटेड आहे. तर ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याच्याविषयी डिटेल जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आता क्लासिफिकेशन जर जितकं मी हायलाइट करतो आहे बॉर्डर, तेवढं जरी माहित असलं तरी मोर दॅन इनफ आहे क्लासिफिकेशन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. पण त्रिपाठीत हा चार्ट दिलेला आहे म्हणून मी हा चार्ट तुमच्याशी डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं डिटेल माहिती होईल आणि क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येही त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर हा. आता आपण हे इन्सुलिन प्रिपरेशनचे टाइप्स म्हणू शकतो, किंवा क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलिन प्रिपरेशन असं म्हणू शकतो. ओके. ठीक आहे. आता पहिले आपण रॅपिड ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग डिस्कस करूया. हे इन्सुलिन अॅनालॉगचेच प्रकार आहे, रॅपिड ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग. ओके. ओके. रॅपिड ऍक्टिंग मध्ये लिस्प्रो आहे, अस्पार्ट आहे आणि ग्लुलायसिन आहे. इन्सुलिन, लिस्प्रो, इन्सुलिन अस्पार्ट, इन्सुलिन ग्लुलायसिन. लिस्प्रो, अस्पार्ट, ग्लुलायसिन तीन आहे. ओके. ओके. लॅग म्हणू शकतो. ओके. तो लिस्प्रो, अस्पार्ट आणि ग्लुलायसिन हे रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स आहे. रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचा अपीयरन्स क्लिअर असतो. त्यांचा ऑनसेट ऑफ ऍक्शन सगळ्यात फास्ट आहे. किती मिनिटात त्यांची ऍक्शन स्टार्ट होते? 15 ते 20 मिनिटात. पीक कधी येतो? 1 ते 1.5 तास, म्हणजे 60 ते 90 मिनिट. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे? 3 ते 5. 3 ते 5. आणि हे कसे ऑप्टेन होतात तुम्हाला मी सांगितलंय. हे अॅनालॉग्स आहे, लिस्प्रो, अस्पार्ट, ग्लुलायसिन, रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने इन्सुलिन मधली अमायनो ऍसिड सिक्वेन्स चेंज करून हे असे रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स ऑप्टेन केले गेले. ओके. त्यांची फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी चेंज झाली, पण फार्मेकोडायनामिक प्रॉपर्टी सेम राहिली. लॉंग ऍक्टिंग मध्ये पण अॅनालॉग्सच आहेत आता आपण यूज करतो त्यामध्ये. त्यामध्ये ग्लार्जिन आहे, डेटिमियर आहे आणि डेग्लुडेक आहे. ओके. ओके. ग्लार्जिन, डेटिमियर आणि डेग्लुडेक तुम्हाला ब्रँड नेम माहित असतील. इंडिव्हिज्युअल त्यातलं म्हणजे नॉन प्रोप्रायटरी नेम माहित नसेल तर ते तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू माहित करणं गरजेचं आहे. तर लॉंग ऍक्टिंग मध्ये ग्लार्जिन, डेटिमियर आणि डेग्लुडेक आहे. हे यांचा अपीयरन्स क्लिअर असतो. ऑनसेट ऑफ ऍक्शन 2 ते 4 तासांनी येतो, म्हणजे खूप स्लो ऍक्टिंग आहे. आणि त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन 24 तास आहे. डेग्ल्युडेट तर 36 तास इफेक्टिव्ह आहे. आणि हे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग जे आहे यांना आपण पिकलेस इन्सुलिन असं म्हणतो. म्हणजे ते शरीरात दिल्यानंतर एक कॉन्स्टंट लेवल मेंटेन करतात, त्यांचं पीक येत नाही. पीक येत नाही म्हणजे मॅक्झिमम येते. एक स्लोली त्यांचे एक ऍक्शन जी असते ती सेम राहते, मध्येच त्यांचा पीक येत नाही. तर कधी ड्रग दिल्यानंतर तर त्यांचा प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढत जाऊन पीक येतो, आणि पीक ऍक्शन आल्यावर परत कमी होतं. तर लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्सचं बाबतीत ऍडव्हान्टेज काय की ते त्यांचा पीक येत नाही, त्यांना पीकलेस इन्सुलिन म्हणतात. त्याचा ऍडव्हान्टेज काय मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. ओके. त्यानंतर आता दुसरे जे प्रकार आहे शॉर्ट ऍक्टिंग आणि इंटरमिडिएट ऍक्टिंग. आता तुम्हाला मी रॅपिड ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग कसे ऑप्टेन होतात ते सांगितलेलं आहे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने. शॉर्ट ऍक्टिंग आणि इंटरमिडिएट ऍक्टिंग काय आहे? तर शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन जे आहे ना, ते आपण कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशनच्या माध्यमातून ऑप्टेन करू शकतो. बरोबर आहे. हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन जे आहे कन्व्हेन्शनला मॉडिफाईड केलं तर ते पण येऊ शकतं. आणि ह्युमन इन्सुलिन म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीनी जे ऑप्टेन केले त्याद्वारेही हे शॉर्ट ऍक्टिंग आपण ऑप्टेन करू शकतो. तर
रेग्युलर इन्सुलिन इज अन एक्झाम्पल ऑफ शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन. एकच प्रिपरेशन आहे शॉर्ट ऍक्टिंग मध्ये, त्याचं नाव आहे रेग्युलर इन्सुलिन किंवा सोल्युबल इन्सुलिन. आणि हा कसा ऑप्टेन केला जाऊ शकतो? तिन्ही पद्धतीने केला जाऊ शकतो. कन्व्हेन्शनल इन्सुलिन प्रिपरेशन म्हणजे बीफ किंवा पोर्क पॅncreas पासून ऑप्टेन केला जाऊ शकतो. त्याला मॉडिफाईड केला तो हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन बनतं. किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीनेही तो ऑप्टेन केला जाऊ शकतो रेग्युलर इन्सुलिन. आपण आता कोणता यूज करतोय? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने ऑप्टेन केलेला ह्युमन रेग्युलर इन्सुलिन आपण यूज करतो, कारण त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे. कन्व्हेन्शनल हायली प्युरिफाईड आता कोणीही यूज करत नाही. ओके, याचं अपीअरन्स क्लिअर आहे. त्याचा ऑनसेट 30 ते 60 मिनिटांनी येतो. म्हणजे रॅपिड ऍक्टिंग त्याच्यापेक्षा फास्ट आहे, 15 ते 20 मिनिटात ऍक्ट होतात. शॉर्ट ऍक्टिंगचा पीक हा थोडा लेट येतो. म्हणजे रॅपिड ऍक्टिंग 1 ते 1.5 तासात पीक येतो, तर शॉर्ट ऍक्टिंगला 2 ते 3 तास लागतात पीक यायला. रॅपिड ऍक्टिंग 3 ते 5 तासात त्याची ऍक्शन संपते. शॉर्ट ऍक्टिंग जे आहे त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 ते 8 आहे. म्हणजे रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशनचा ऑनसेट ऑफ ऍक्शन, पीक आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट ऍक्टिंग पेक्षा लवकर लवकर येतात. म्हणजे तुम्हाला शॉर्ट ऍक्टिंग आणि रॅपिड ऍक्टिंग कम्पेअर करता आले पाहिजे. ह्या दोघांमध्ये तुम्हाला कम्पॅरिझन करता आलं पाहिजे. ओके, दोघात काय काय फरक आहे हे लक्षात आलं पाहिजे, ऑनसेट, पीक आणि ड्युरेशन रिलेटेड. ओके, लक्षात आलंय? रॅपिड आणि शॉर्ट ऍक्टिंग डिटेलमध्ये आपण पाहणारच आहे, फक्त बेसिक गोष्टी लक्षात आल्यात रॅपिड ऍक्टिंग आणि शॉर्ट ऍक्टिंगच्या. येस. ओके, आता दुसरा जो राहिलेला एक प्रकार आहे, म्हणजे दुसरं जे हे डिस्कस करण्याचा टाईप राहिलेला आहे, इंटरमिडिएट ऍक्टिंग. इंटरमिडिएट ऍक्टिंग प्रिपरेशन असे आहे की त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन 20 ते 24 तास असते. आता हे कसे ऑप्टेन होतात? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण रेग्युलर इन्सुलिन ऑप्टेन करतो, ओके, तर त्याचं तो जो ऑप्टेन केलाय कोणत्याही सोर्सने ऑप्टेन करा, ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 ते 8 तास आहे. तर जेव्हा मार्केटमध्ये सुरुवातीला इन्सुलिन प्रिपरेशन आले, त्यावेळेस शॉर्ट ऍक्टिंग होते, त्यानंतर इंटरमिडिएट ऍक्टिंग, मग बाकीचे आलेले आहे, लॉंग ऍक्टिंग, रॅपिड ऍक्टिंग, लॉंग ऍक्टिंग अॅनालॉग्स आलेले आहेत. तर इंटरमिडिएट ऍक्टिंग म्हणजे काय? तर इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन 20 ते 24 तास असते. तर यामध्ये काय करतात, जो रेग्युलर इन्सुलिन ऑप्टेन केला गेला होता तर त्याचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 ते 8 तास होती. तर आणि त्याचं ऑनसेट 30 ते 60 मिनिटात यायचं, 2 ते 3 तास त्याची ऍक्शन राहायची. तर सुरुवातीच्या काळात जे शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन होते ते पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसिमिया चांगल्या प्रकारे कव्हर करत होते, परंतु ओव्हरनाईट फास्टिंग किंवा इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायला हे इन्सुलिन तेवढे चांगले नव्हते. त्यासाठी लॉंग ऍक्टिंग किंवा इंटरमिडिएट ऍक्टिंग प्रिपरेशनची गरज होती. त्यामुळे काय केलं गेलं, रेग्युलर इन्सुलिन जे ऑप्टेन केलं गेलं, सोर्स कोणताही असू द्या, त्याला त्याला मॉडिफाईड करून इंटरमिडिएट ऍक्टिंग प्रिपरेशन मार्केटमध्ये आले. कसं केलं मॉडिफाईड? त्यामध्ये झिंक किंवा प्रोटामाइन ऍड केलं. झिंक किंवा प्रोटामाइन ऍड केल्यामुळं काय झालं, सबक्युटेनियसली इन्सुलिन दिल्यानंतर त्या झिंक किंवा प्रोटामाइन मॉलिक्युलच्या भोवती इन्सुलिन मॉलिक्युल गोळा व्हायचे, हेक्झामर फॉर्म करायचे आणि हळूहळू रिलीज व्हायचे. आणि हळूहळू रिलीज झाल्यामुळं त्याची ड्युरेशन, ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो झाला, पीक लेट आला आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन पण वाढली. तर इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन हे असे प्रिपरेशन आहे की त्यामध्ये त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढण्यासाठी प्रोटामाइन किंवा झिंक ऍड केलेलं होतं. तर यामध्ये लेंटी इन्सुलिन आहे आणि एनपीएच इन्सुलिन आहे. तर एनपीएच इन्सुलिनला एनपीएच, एन म्हणजे न्यूट्रल, पी म्हणजे प्रोटामाइन, एच म्हणजे हेजडॉर, एनपीएच त्यालाच आयसोफेन इन्सुलिन असंही म्हणतात. काय म्हणतात? आयसोफेन इन्सुलिन. तर एनपीएच इन्सुलिन न्यूट्रल, प्रोटामाइन, हेजडॉन. एन म्हणजे न्यूट्रल. न्यूट्रल का म्हणतात? की ह्या सोल्युशनचा पीएच न्यूट्रल असतो. पी का म्हणतात? प्रोटामाइन म्हणजे याच्यात प्रोटामाइन ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे ड्युरेशन ऑफ ऍक्शन इन्सुलिनची वाढली. आणि हेजडॉर्न, हेजडॉर्न ही ह्या लॅबोरेटरीमध्ये
हे इन्सुलिन प्रिपरेशन पहिल्यांदा ऑप्टेन केलं गेलं, म्हणून त्याला नाव दिलं न्यूट्रल प्रोटामाइन हेजडॉन. त्यालाच दुसरं नाव आहे आयसोफेन इन्सुलिन. तर त्याच्याविषयी जाणून घेऊया. आता ह्या दोघांपैकी एनपीएच इन्सुलिन आपण यूज करतो जास्त, लेंटी इन्सुलिन एवढा यूज होत नाही. तर हे थोडं क्लाउडी असतं अपिअरन्स याचा. ऑनसेट स्लो आहे 1 ते 2 तास. पीक पहा 8 ते 10 तासांनी येतो. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन 20 ते 24 तास आहे. तर आता इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशनचा रोल काय आहे, तर ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल कंट्रोल करणं आणि इंटर डायजेस्टिव्ह 2 मीलच्या मधली शुगर कंट्रोल करण्याचं काम इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन करतात. म्हणजे जे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशनचं काम आहे तेच इंटरमिडिएट ऍक्टिंग प्रिपरेशनचं काम आहे, कारण दोघांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. बरोबर आहे. आणि रॅपिड ऍक्टिंग आणि शॉर्ट ऍक्टिंग कुठे यूज करतात, पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसिमिया कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे रॅपिड ऍक्टिंग शॉर्ट ऍक्टिंगचं काम वेगळं आहे. इंटरमिडिएट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशनचं काम वेगळं आहे. रॅपिड ऍक्टिंग शॉर्ट ऍक्टिंग आपण जेवल्यानंतरची शुगर जी वाढती ती कंट्रोल करण्यासाठी वापरतो. दोघांपैकी कोणताही वापरू शकतो. इंटरमिडिएट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग आपण ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल आणि 2 मीलच्या मधली ब्लड शुगर लेवल, त्याला इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल म्हणतात, ती कंट्रोल करण्यासाठी आपण इंटरमिडिएट ऍक्टिंग किंवा लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन वापरतो. इथपर्यंत पाठ समजलाय तुम्हाला? येस सर. ओके. आता इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशनचं पीक किती तासांनी आहे? 8 ते 10 तासांनी. बरोबर आहे. आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन जे आहेत इन्सुलिन अॅनालॉग्स, त्याला पीक आहे का? नाही, पीकलेस इन्सुलिन. तर लॉंग म्हणजे या इन्सुलिन लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचा फायदा काय एनपीएच इन्सुलिनवर? तर एनपीएच इन्सुलिन बरोबर 8 तासांनी पीक आल्यामुळं पेशंटला कोणती रिस्क असते? हायपोग्लायसेमिया. हा, जे पिकलेस इन्सुलिन आहे त्यांच्याबरोबर हायपोग्लायसिमियाची रिस्क कमी असते, कारण त्याचा पीक नसतो. तर जे नवीन इन्सुलिन अॅनालॉग आले त्याचा फायदा तो आहे. सुरुवातीला आहे ना ह्या लॉंग ऍक्टिंग मध्ये आणखून एक प्रिपरेशन होतं, पण आता ते नाहीये. ओके. त्याला PZI इन्सुलिन प्रिपरेशन म्हणायचे, प्रोटामाइन झिंक इन्सुलिन प्रिपरेशन. पण आता ते यूज होत नाही. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. यामध्ये प्रोटामाइन आणि झिंक दोन्ही ऍड केल्यामुळं ड्युरेशन ऑफ ऍक्शन त्याची खूप वाढलेली होती. परंतु आता लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग आल्यामुळे ते जास्त प्रेफर होतात. तर हे झालं वेगवेगळे प्रकारचे इन्सुलिन प्रिपरेशन. तर आता आपण काय करूया, एक एक इन्सुलिन प्रिपरेशन विषयी डिस्कस करूया. पहिले आपण शॉर्ट ऍक्टिंग बघूया, नंतर इंटरमिडिएट ऍक्टिंग, आणि मग इन्सुलिन अॅनालॉग्स मध्ये रॅपिड ऍक्टिंग लॉंग ऍक्टिंग एकत्र बघूया. तर पहिले शॉर्ट ऍक्टिंग विषयी डिस्कस करूया. ओके. शॉर्ट ऍक्टिंगला जो ड्रग आहे शॉर्ट ऍक्टिंग मध्ये तो कोणता आहे? रेग्युलर इन्सुलिन किंवा त्याला सोल्युबल इन्सुलिन असं म्हणतात. ओके. तुम्ही ह्युमन ऍक्ट्रापिड ऐकलं असेल. ऐकलं ह्युमन ऍक्ट्रापिड? येस येस सर. सर. ओके. त्यात ते रेग्युलर इन्सुलिन असतं. आता रेग्युलर इन्सुलिनला सोल्युबल इन्सुलिन म्हणतात. आपण त्याचं पाहिलेलं आहे, काय काय गोष्टी पाहिलेल्या आहे आपण. त्याच्यात ऑनसेट पीक आणि ड्युरेशन लक्षात आलं. ऑनसेट 30 ते 60 मिनिटात आहे, पीक 2 ते 3 तास आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 ते 8 तास आहे. तर याच्यामध्ये काय आहे की हा इन्सुलिन प्रिपरेशन कन्व्हेन्शनल पद्धतीने ऑप्टेन केला जाऊ शकतो. त्याला मॉडिफाईड केलं तर हायली प्युरिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन होऊ शकतं, किंवा रिकॉम्बिनंट डीएनए ने जो ऑप्टेन होतो त्याला आपण ह्युमन इन्सुलिन म्हणतो. तिन्ही पद्धतीने म्हणजे तो ऑप्टेन केला जाऊ शकतो. पण बाजारात आता आपण ह्युमन ऍक्ट्रॅपिड यूज करतो. ह्युमन ऍक्ट्रॅपिड म्हणजे हा रिकॉम्बिनंट डीएनए ने ऑप्टेन केलेला आपण प्रेफर करतो. तर हा अनमॉडिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन असतो. जसं ऑप्टेन केला तसाच यूज केला जातो. फक्त एकदम स्मॉल अमाऊंट झिंक आपण ऍड करतो स्टॅबिलायझेशन साठी, परंतु त्याचा काही इफेक्ट नाही आहे. ड्युरेशन ऑफ ऍक्शन तेवढ्याच झिंकने वाढत नाही. जास्त झिंक ऍड केलं किंवा प्रोटामाइन ऍड केलं तर ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढते. तर आपण म्हणू शकतो याला अनमॉडिफाईड इन्सुलिन प्रिपरेशन आहे हा रेग्युलर इन्सुलिन.
30 ते 1 तासात ऑनसेट आहे, 2 ते 3 तासात पीक आहे, ड्युरेशन 6 ते 8 तास आहे. कशासाठी वापरतात? टू कंट्रोल पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल. जेवणानंतर शुगर जी वाढते ती कंट्रोल करायला हा चांगला आहे, परंतु याचा एक ड्रॉबॅक आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये काय होतं की जेवण केल्यानंतर आपली शुगर 1 ते 2 तासात वाढते. ओके, 2 तासात ब्लड शुगर लेवल वाढते. ओके, आणि ह्या रेग्युलर इन्सुलिन जर आपण जस्ट बिफोर मील दिला तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो मी तुम्हाला सांगणार आहे. जस्ट बिफोर मील दिला, जस्ट आता समजा आपण घेतला आणि जेवण केलं, तर शुगर ही 1 ते 2 तासात वाढणार आहे. आणि ह्या इन्सुलिनचं जर कार्य बघितलं तर त्याचा ऑनसेट 30 मिनिटात ते 1 तास आहे. 30 ते 7 मिनिटात त्याचे ऑक्सिजन स्टार्ट होईल. पीक कधी येतो? किती तासाने येतो? 2 ते 3 तासाने. 2 ते 3. म्हणजे ब्लड शुगर लेवल आधी वाढते आणि पीक नंतर येतो. बरोबर आहे? ब्लड शुगर लेवल जेवण दिल्यानंतर 1 ते 2 तासात वाढते आणि पीक कधी येतो यांचा? 2 ते 3 तासाने येतो, जर आपण जस्ट बिफोर मील दिलं. आणि ड्युरेशन त्याची किती आहे? 6 ते 8 तास आहे. तर पोस्ट पेरेंडियल हायपरग्लायसेमिया कंट्रोल करायला आपल्याला 3 ते 5 तास ऍक्शन सफिशियंट आहे. 6 ते 8 तास ऍक्शन मुळे काय होते? एक्सेस ऍक्शन होते. त्याच्यामुळं काय होतं पहा, आता बघा, हे देताना काय केलं पाहिजे? जर आपण जस्ट बिफोर मील दिलं, बरोबर आहे, आणि जेवण केलं, तर शुगर वाढणं आणि इन्सुलिनची पीक येणं याच्यात मिसमॅच दिसून येतोय. शुगर 1 ते 2 तासांनी वाढते आणि पीक कधी येतोय ह्या इन्सुलिनचा? पीक कधी 2 ते येतोय? 3 तास. हा, मग त्याच्यामुळे काय होतं की ब्लड शुगर लेवल पहिले वाढून जाईल 1 ते 2 तासात. मग 2 ते 3 तासांनी याचा इफेक्ट आल्यानंतर शुगर कमी व्हायला लागेल आणि याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन गरजेपेक्षा थोडी जास्त आहे. त्याच्यामुळे शेवटी पेशंट कशात जाऊ शकतो? हायपोग्लायसेमिया. हा, सुरुवातीला हायपरग्लायसेमियात जाईल. त्याचं पहिले 1-2 तासात शुगर वाढेल, इन्सुलिनचे ऍक्शन स्टार्ट झाल्यावर शुगर कमी होईल आणि त्याची ऍक्शन जास्त वेळ राहते, थोडी 6 ते 8 तास. त्याच्यामुळं लेट पोस्ट प्रेंडियल हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणजे अर्ली हायपरग्लायसेमियाचे चान्सेस आहे आणि लेट हायपोग्लायसेमियाचे चान्सेस आहे जर तो जस्ट बिफोर मील दिला तर. मग हे मिसमॅच आपल्याला करेक्ट करता येईल का? आन्सर आहे हो. कसं करता येईल? तर तो जेवणाच्या आधी अर्धा ते 1 तास द्यावा. त्यामुळे सगळं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे. लक्षात आलं? हा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करण्यासाठी रेग्युलर इन्सुलिन कधी दिलं पाहिजे? जेवण करायच्या आधी किती तास? अर्धा ते अर्धा ते 1 तास. मग तुम्हाला व्हायवात कोणी विचारलं की रेग्युलर इन्सुलिन आपण पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसिमिया कव्हर करायला वापरतो, तुम्ही ते आन्सर सांगणार आहे. मग तुम्हाला विचारलं की ते जस्ट बिफोर मील द्यायचं की अर्धा ते 1 तास बिफोर मील द्यायचं आणि ते देण्यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला विचारलं तर माहित पाहिजे. जस्ट बिफोर मील दिलं तर अर्ली पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसिमिया आणि लेट पोस्ट प्रँडियल हायपोग्लायसिमियाचे चान्सेस आहे. ते अवॉइड करण्यासाठी आपण रेग्युलर इन्सुलिन प्रिपरेशन 1/2 to 1 hour बिफोर मील देतो. लक्षात राहील हे? येस सर. ओके. आता जे नवीन प्रिपरेशन आलेले आहेत इन्सुलिन अॅनालॉग्स, तुम्ही ऐकले असतील, लिस्प्रो, आस्पार्ट, ग्लुलायसिन. ओके, तर जे इन्सुलिन अॅनालॉग्स आलेत, लिस्प्रो, आस्पार्ट, ग्लुलायसिन, त्यांचं जे ऍक्शन आहे ना ते 15 ते 30 मिनिटात आहे. ओके, पीक लवकर आहे. ओके, पीक पहा त्यांचा कधी आहे. पीक कधी आहे त्यांचा? 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे? 3 ते 5 तास. त्यामुळं हे इन्सुलिन अॅनालॉग जे आहेत ना, लिस्प्रो, आस्पार्ट, ग्लुलायसिन, हे पण पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया कव्हर करण्यासाठी वापरतात. पण यांचा ऍडव्हान्टेज असा आहे की हे आपण जस्ट बिफोर मील दिले तरी चालू शकतात.
रेग्युलर इन्सुलिन जसा अर्धा ते 1 तास आधी द्यावा लागतो, तसं इन्सुलिन अॅनालॉग्स आपण जस्ट बिफोर मील दिलं म्हणजे इन्सुलिन घेतलं आणि जेवण केलं तरी चालू शकतं, इन्सुलिन अॅनालॉग जर यूज करत असेल तर. फरक आला लक्षात? रेग्युलर इन्सुलिन आणि म्हणजे रेग्युलर म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग इन्सुलिन जो आहे रेग्युलर इन्सुलिन आणि रॅपिड ऍक्टिंग मधला फरक लक्षात आला? येस. ओके. आता लेंटी इन्सुलिन जो आहे ऍक्च्युली हा जास्त यूज होत नाही, एनपीएच जास्त यूज होतो. लेंटी हा जो इन्सुलिन आहे इट इज ए मिक्सचर ऑफ अल्ट्रा लेंटी आणि सेमी लेंटी. सुरुवातीला अल्ट्रा लेंटी आणि सेमी लेंटी हे वेगवेगळे इन्सुलिन प्रिपरेशन होते. अल्ट्रा लेंटी लॉंग ऍक्टिंग होता, त्याच्यात झिंक ऍड केल्यामुळे तो लॉंग ऍक्टिंग बनत होता, आणि सेमी लेंटी हा शॉर्ट ऍक्टिंग होता. ह्या दोघांचं मिक्सचर केलं, 7 पार्ट लॉंग ऍक्टिंग घेतले म्हणजे 7 पार्ट्स आणि 3 पार्ट शॉर्ट ऍक्टिंग म्हणजे अल्ट्रा लेंटी 70%, सेमी लेंटी 30% एकत्र करून हे इंटरमिडिएट ऍक्टिंग लेंटी इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन केलेलं गेलं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात एवढी लाईन जरी लिहिली तुम्ही, लेंटी इन्सुलिन इट इज ए मिक्सचर ऑफ 70% अल्ट्रा लेंटी अँड 30% सेमी लेंटी. इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन आहे. ओके. त्याचं पीक, त्याचा ऑनसेट, पीक आणि हे पाहिलेलं आहे आपण. 1 ते 2 तास ऑनसेट आहे, 8 ते 10 तास पीक यायला लागतात, 20 ते 24 तास ऍक्शन आहे. आयसोफिन इन्सुलिनलाच एनपीएच इन्सुलिन म्हणतात, न्यूट्रल प्रोटामाइन हेज्ड ऑन. त्याचं पण ऑनसेट 1 ते 2 तास आहे, पीक 8 ते 10 तासांनी आहे, आणि ड्युरेशन 20 ते 24 तास आहे. तर हे लेंटी इन्सुलिन आणि आयसोफिन इन्सुलिन हे इंटरमिडिएट ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन आहे. आणि कोणती शुगर कंट्रोल करण्यासाठी वापरतो आपण ते? रॅपिड पोस्ट ऍक्टिंग. हा, कोणती? पोस्ट इंटरमिजिएट डाएट. इंटरमिजिएट डाएट. हा, इंटरमिजिएट, सॉरी, जी पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसेमिया जे आहे त्याच्यासाठी आपण रॅपिड ऍक्टिंग किंवा शॉर्ट ऍक्टिंग यूज करतो. इंटरमिडिएट ऍक्टिंग किंवा लॉंग ऍक्टिंग आपण ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल, ओके, आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी यूज करतो. हे इन्सुलिन कोणतं इन्सुलिन प्रोव्हाइड करतात? बेसल इन्सुलिन. कोणतं देतात? प्रोव्हाइड करतात, बेसल लेवल मेंटेन करतात हे इंटरमिडिएट आणि लॉंग ऍक्टिंग. जे रॅपिड ऍक्टिंग आहेत, जे शॉर्ट ऍक्टिंग रेग्युलर इन्सुलिन आहे, ते पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसेमिया कव्हर करण्यासाठी वापरतात, ते बोलस इन्सुलिन प्रोव्हाइड करतात. तर इंटरमिडिएट ऍक्टिंग आणि लॉंग ऍक्टिंग हे ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी वापरतात, आणि ते बेसल लेव्हल जी इन्सुलिनची आहे ती प्रोव्हाइड करतात. ओके. तर न्यूट्रल प्रोटामाइन हेज्ड ऑन मध्ये प्रोटामाइन इज ऍडेड टू इन्क्रीज द ड्युरेशन ऑफ ऍक्शन ऑफ इन्सुलिन. बरोबर आहे? ओके. तुम्हाला हे सांगितलंच आहे मी. ओके. मेनली यूज टू कंट्रोल बेसल इन्सुलिन लेवल, आणि बेसल इन्सुलिन प्रोव्हाइड केलं तर ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल होणार आहे. लक्षात आलं? रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स आता आपण डिस्कस करणार आहोत. मी ऑलरेडी तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज सांगितलेला आहे. याच्यात आता हे डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, फक्त तुमच्या नॉलेजसाठी मी हे प्रत्येक प्रिपरेशन डिस्कस करत आहे. रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स मध्ये लिस्प्रो, आस्पार्ट आणि ग्लुलायसिन येतं. बरोबर आहे? त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? ऑनसेट ऑफ ऍक्शन क्विक आहे, 15 ते 30 मिनिटात ऑनसेट आहे. पीक लवकर येतो, 1 ते 1.5 तासात. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन रेग्युलर इन्सुलिन पेक्षा काय आहे? शॉर्ट आहे, 3 ते 5 तास आहे. बरोबर? बरोबर, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. हे पण मी डिस्कस केलं. अनलाईक रेग्युलर इन्सुलिन, रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स नीड टू बी इंजेक्टेड इमिजिएटली बिफोर मील. इव्हन जेवण केल्यावरही आपण लगेच देऊ शकतो, म्हणजे जेवणाच्या आधी जस्ट द्या किंवा इव्हन आफ्टर मील पण दिलं तरी चालू शकतं, सो दॅट डोस कॅन बी अल्टर्ड अकॉर्डिंग टू द क्वांटिटी ऑफ फूड कन्झ्युम. आता रेग्युलर इन्सुलिन अर्धा ते 1 तास आधी घ्यायचं आहे. बरोबर आहे? अर्धा ते 1 तास घे दिल्यानंतर अर्धा ते 1 तासाने जेवण करणं पण गरजेचं आहे. कधी कधी अर्धा ते 1 तासामध्ये दुसरं काम येतो, पेशंट थोडा जेवण करायला उशीर करतो आणि त्याच्यामुळं इन्सुलिनचा इफेक्ट येऊन जातो, पण जेवण न केल्यामुळे हायपोमध्ये जाऊ शकतो. तर रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचा फायदा काय आहे की त्यांचं जे फार्मॅकोकायनेटिक्स आहे ते जेवल्यानंतर शुगर जी वाढते त्याचीच ती मॅच होते.
आणि त्याच्यामुळं आपण जस्ट जेवणाच्या आधीही ते देऊ शकतो, अर्धा ते 1 तास आधी द्यायची गरज नाही. इवन काही बुक्स मध्ये असं आहे की जेवण केल्यानंतरही आपण देऊ शकतो. जेवायला काही 10 मिनिटं लागतात, 10 मिनिटानंतर दिलं तरी चालू शकतं किंवा जेवणाच्या आधी जस्ट दिलं तरी चालू शकतं. बरोबर आहे, ठीक आहे. आता रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग आपण कम्पेअर कोणाशी करणार? शॉर्ट ऍक्टिंगशी, कारण दोघांचा पर्पज एकच आहे, पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया कव्हर करणं. बरोबर आहे, ओके. मग रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचा फायदा काय? की जे रेग्युलर इन्सुलिन बरोबर लेट पोस्ट प्रँडियल हायपोग्लायसेमियाचे चान्सेस होते, ते रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स बरोबर नाही, कारण त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय 3 ते 5 तास आहे. लोअर इन्सिडन्स ऑफ पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया, बेटर कंट्रोल ऑफ HbA1c कम्पेअर्ड टू रेग्युलर इन्सुलिन. रेग्युलर इन्सुलिन पेक्षा चांगल्या प्रकारे HbA1c हे कंट्रोल करतात, ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन. पण ड्रॉबॅक काय यांचा? कॉस्ट, कॉस्ट जास्त आहे. ओके, हे स्टॅबिलिटी चांगली आहे, कन्सिस्टन्सी चांगली आहे, पण हे जास्त आहे. बर, आता जो मी पार्ट डिस्कस करणार आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही, पण स्लाइड मध्ये आलाय म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तो नाही लक्षात ठेवला तरी चालू शकतो. तुम्हाला रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचे 3 नावं सांगितलेले आहे. कोणते आहे ते? इन्सुलिन ऍस्पार्ट. ऍस्पार्ट, व्हेरी गुड. लिस्प्रो, ऍस्पार्ट, आणि तिसरा कोणता होता? ग्लूलायसिन. ग्लू, एक मिनिट, ग्लूलायसिन. ओके, ठीक आहे. हे 3 आहे ना, लिस्प्रो, ऍस्पार्ट आणि ग्लूलायसिन. तर हे इन्सुलिन अॅनालॉग्स रॅपिड ऍक्टिंग आहेत. हे कसे ऑप्टेन केले गेले? आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये तुम्हाला समजलं असेल आपण काय चेंज केलं, म्हणजे सायंटिस्टने कसे ऑप्टेन केले? डीएनए रिकॉम्बिनेंट. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने. आणि ह्युमन इन्सुलिन मध्ये जे अमायनो ऍसिड सिक्वेन्स आहे ती काय केली? अल्टर केली. म्हणजे ह्युमन आपले इन्सुलिन जे आहे, ओके, आपले इन्सुलिन, ह्युमन इन्सुलिन जे आहे त्याच्यात जे अमायनो ऍसिड सिक्वेन्स आहे ते त्यामध्ये थोडा बदल केला गेला आणि त्याच्यामुळं हे इन्सुलिन प्रिपरेशन ऑप्टेन केले गेले. आता हा पार्ट मी आता जो डिस्कस करत आहे ना, तो तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये, तो तुम्हाला कोणीही विचारणार नाही. म्हणजे कोणते अमायनो ऍसिड सिक्वेन्स चेंज झाली त्याविषयी मी डिस्कस करत आहे, बुक्स मध्ये मेन्शन आहे म्हणून मी इथं डिस्कस करत आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही ते विचारणार नाही. आता त्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि त्यांचे नाव कसे ऑप्टेन झाले ते पण तुम्हाला सांगतो. इन्सुलिन मध्ये ए चेन आणि बी चेन असते. ए चेन मध्ये 21 अमायनो ऍसिड असतात, बी चेन मध्ये 30 अमायनो ऍसिड असतात, 30 अमायनो ऍसिड असतात. बरोबर आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे B28 आणि B29 पोझिशनला नॉर्मली काय असतं आणि अमायनो ऍसिड सिक्वेन्स कशी चेंज होते हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, B29 आणि अजून एक B23 पोझिशन लक्षात ठेवायची तुम्हाला. ओके, आता नॉर्मली B28 पोझिशनला प्रोलिन नावाचा अमायनो ऍसिड असतो आणि B29 ला लायसिन नावाचा अमायनो ऍसिड प्रेझेंट असतो. ओके, आता हे कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही, फक्त तुम्हाला सांगतोय एक नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू. तर B28 आणि B29 ला नॉर्मली आपल्या ह्युमन इन्सुलिनचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर 28 नंबरला बी चेनला प्रोलिन असतो, 29 नंबरला लायसिन असतो. तर लिस्प्रो मध्ये काय केलेलं आहे, इंटरचेंज केलंय. 28 ला लायसिन टाकलाय आणि 28 ला लायसिन आलाय आणि 29 ला प्रोलिन शिफ्ट केलेला आहे. लक्षात आलं?
लक्षात आलं? लिस्प्रो बनवताना काय मॉडिफिकेशन केलेलं आहे की B28 ला जो प्रोलिन होता तो B29 ला शिफ्ट केला गेला आणि B29चा लायसिन 28ला आला, म्हणजे त्यांच्यात इंटरचेंज केलं आणि त्याच्यामुळं जो इन्सुलिन रिप्रेशन ऑप्टेन केलं गेलं तो रॅपिड ऍक्टिंग बनलं आणि त्याला काय नाव दिलंय? लिस्प्रो. लिस्प्रो. नावातच आहे, एल फॉर काय चेंज आहे पहा, लिस म्हणजे लायसिन, 28ला लायसिन आला, प्रो म्हणजे काय, प्रोलिन, 29ला प्रोलिन गेलेला आहे. लिस्प्रो कसा ऑप्टेन झाला ते लक्षात आलं? आस्पार्ट कसा ऑप्टेन केला गेलाय, ह्या B28चा प्रोलिन काढला आणि त्याच्याऐवजी ऍस्पार्टिक ऍसिड टाकलाय. B28चा काय काढला, प्रोलिन, आणि त्याच्याऐवजी काय टाकलाय, ऍस्पार्टिक ऍसिड, आणि त्यामुळे नावाला ऍस्पार्ट. ऍस्पार्ट म्हणजे ऍस्पार्टिक ऍसिड B28ला टाकलाय प्रोलिन काढून. आता ग्लूलायसिन मध्ये दोन चेंजेस आहे, ग्लू म्हणजे ग्लुटॅमिक ऍसिड आणि ग्लूलायसिन म्हणजे लायसिन. ओके, ग्लूलायसिन, ग्लुटॅमिक ऍसिड आणि लायसिन. आता हा कसा ऑप्टेन केला गेला हे पहा. इथं जो B29ला लायसिन होता तो काढून ग्लुटॅमिक ऍसिड टाकलं गेलं. ओके, आणि ग्लुटॅमिक ऍसिड टाकलं गेलं आणि B23 पोझिशनला ऍस्पार्जिन होतं, ऍस्पार्जिन काढून लायसिन टाकलं, म्हणजे B29ला ग्लुटॅमिक ऍसिड आलं, B23ला लायसिन आलं, आणि त्याच्यामुळे जो तयार झाला त्याला ग्लू लायसिन म्हणतात. ग्लू म्हणजे ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन म्हणजे लायसिन, म्हणजे दोन अमायनो ऍसिड त्यात चेंज झाले ग्लू लायसिन मध्ये. बरोबर आहे? तर याच्यावरून तुम्हाला हे लक्षात आलं की अमायनो ऍसिड सिक्वेन्स चेंज झाल्यामुळं लिस्प्रो, ऍस्पार्ट आणि ग्लूलायसिन कसे ऑप्टेन केले. एक्झाम मध्ये हे चेंज कोणीही तुम्हाला विचारणार नाही, त्यामुळे ही स्लाइड नाही प्रिपेअर केली तरी चालेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. फक्त तुम्हाला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितलं, तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर आहे? फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. ओके, नावं लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे, लिस्प्रो, ऍस्पार्ट, ग्लूलायसिन. लॉंग ऍक्टिंग मध्ये कोणते होते? लॉंग ऍक्टिंगचे नावं सांगा. एनालॉग्स, लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन एनालॉग्स कोणते आहे? कोणते आहे? ग्लार्जिन. ओके, लॅन्टस ऐकलंय तुम्ही? नाही, आवाज येतोय ना? रायझोडेक ऐकलंय? नाही. बर, ग्लार्जिन, डेटिमियर आणि डेग्लुटेके. आता हे लॉंग ऍक्टिंग आहे, कसे ऑप्टेन केले त्यामध्ये मी जाणार नाही, तुम्हाला ते फार डिफिकल्ट वाटेल. MBBS पॉइंट ऑफ व्ह्यू मी सांगत असतो, त्यांना पण ते एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये हे सगळं लिहिणं सोपी गोष्ट नाही. तर ग्लार्जिन, ग्लार्जिन मध्ये बघा, ग्लार्जिनचं जर आपण फोड केली ग्लार्जिन, तर ग्लार्जिन मध्ये ग्लायसिन आणि अर्जिनिन आहे. तर यामध्ये काय केलेलं आहे की ह्या लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अनालॉग्स मध्ये 2 ऍडिशनल अर्जिनिन रेसिड्यू आपण बी चेनला अटॅच केलेले आहेत आणि ग्लायसिन रिप्लेसेस अर्जिनिन ऍस्पर्जिन ऍट A21. A21 ला पण ऍस्पर्जिन असतो, तिथं ग्लायसिन ऍड केलेला आहे. तर दोन ठिकाणी चेंज झाले, बी चेनला 2 ऍडिशनल अर्जिनिन मॉलिक्युल ऍड केलेत. ग्लार्जिन मध्ये अर्जिन म्हणजे अर्जिनिन आहे आणि ते 2 ऍडिशनल अर्जिनिन मॉलिक्युल आपण बी चेनला ऍड केले, आणि ग्ला म्हणजे ग्लायसिन आहे, ग्लायसिन आपण A21 पोझिशनला टाकलेला आहे ऍस्पर्जिनला रिप्लेस करून, आणि त्याच्यामुळे ग्लार्जिन तयार झालेला आहे. तर हे जे सोल्युशन आहे, आता पहिला पार्ट लक्षात ठेवायची गरज नाही कसा आला, तर pH 4 जे आहे त्याला तो ज्या pH म्हणजे ऍसिडिक pH मध्ये हे सोल्युशन सोल्युबल फॉर्म मध्ये असतं, परंतु जेव्हा सबक्युटेनस टिश्यू मध्ये हे इंजेक्शन आपण देतो तर न्यूट्रल pH मध्ये हे ग्लार्जिन प्रेसिपिटेट होतं तिथं आणि स्लोली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये एंटर होतो आणि त्याच्यामुळे ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही वाढते. म्हणजे
ते ग्लार्जिन ऍसिडिक पीएच ला सोल्युबल फॉर्म मध्ये, सबक्युटेनियस टिश्यू मध्ये ऍडमिनिस्टर्ड केल्यावर न्यूट्रल पीएच ला प्रेसिपिटेट होतं आणि तिथून स्लोली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं आणि त्याच्यामुळे त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त आहे. त्याला पिकलेस इन्सुलिन पण म्हणतात आपण. दुसरं आहे, त्याच्यासाठी कशासाठी वापरतात, फास्टिंग आणि इंट्राडायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करायला. ओके. ग्लार्जिन आपण मोस्टली बेड टाइम देतो. ओके. पिकलेस इन्सुलिन असल्यामुळे हायपोग्लायसिमियाची रिस्क जास्त आहे. आयसोफेन इन्सुलिन बरोबर जास्त आहे. ओके, ते आपण बघितलेलं. आयसोफेन म्हणजेच एनपीएच. ओके, हे आपण पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसिमिया कंट्रोल करायला यूज करू शकत नाही. त्यासाठी रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग्स किंवा ओरल हायपोग्लायसिमिकची गरज पडू शकते. ओके, तर रॅपिड ऍक्टिंग टाईप 1 मध्ये तर आपल्याला इन्सुलिनच देणं आहे, तर रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन. आता हा ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये सोल्युबल फॉर्म मध्ये असतो, तो अवेलेबल ऍसिडिक पीएच मध्ये आहे. त्यामुळं हा ड्रग कोणत्याही प्रिपरेशन बरोबर मिक्स करायचा नाही, आपण तो सेपरेट यूज करायचा. डेटिमियर आपण लॉंग ऍक्टिंग आहे, त्याच्याविषयी डिटेल तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही, फक्त तो लॉंग ऍक्टिंग इतकं माहित असलं तरी चालेल. ओके, बेसल इन्सुलिन प्रोव्हाइड करतो, इंटरडायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल आणि ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल हे कंट्रोल करतात. यामध्ये काय करतात की इथं डिटिमेर तयार करताना 14 कार्बन फॅटी ऍसिड चेन ही B29 पोझिशनला ते ऍड करतात. B30ला जो थ्रिओनिन आहे तो काढून टाकतात. B29 पोझिशनला 14 कार्बन फॅटी ऍसिड चेन अटॅच होते. त्यामुळं हा ड्रग दिल्यानंतर तो सर्क्युलेशन मध्ये जातो आणि फॅटी ऍसिड चेन अटॅच केल्यामुळं अल्ब्युमिनला बाइंड होतो. आपल्याला माहिती आहे ऍसिडिक ड्रग बाइंड विथ अल्ब्युमिन, आणि अल्ब्युमिनला बाइंड झाल्यामुळं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त असली तर ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढतं, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, हे पण दुसऱ्या इन्सुलिन प्रिपरेशन बरोबर मिक्स करायचं नाही. ग्लार्जिन आपण वन्स डेली देतो, डेटिमियर आपल्याला बीडी द्यावा लागतं. आणि आता जो रिसेंटली आलेला ड्रग आहे डेग्लुडेक, डेग्लुडेक मध्ये B30चा थ्रिओनिन काढायचा आहे आणि 16 कार्बन फॅटी ऍसिड चेन जी आहे ती B29ला जिथं लायसिन आहे त्याला अटॅच करायची आहे. आणि डेग्लुडेकची ऍक्शन ही जवळजवळ 36 तासापर्यंत आहे. आणि ग्लार्जिन, डेटिमियर, डेग्लुडेक पैकी डेग्लुडेक आपण रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉग बरोबर कंबाईन करू शकतो. ओके, तर डेग्लुडेट आसपाट कॉम्बिनेशन पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण ग्लार्जिन आणि डेटिमियर दुसऱ्या इन्सुलिन प्रिपरेशन बरोबर मिक्स करत नाही. ओके, लक्षात आलंय? लक्षात आलंय? हे लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन प्रिपरेशन कोणते आहे? नावं थोडी अवघड आहेत, लक्षात ठेवायला थोडं अवघड वाटतंय. नावं तुमच्या लक्षात राहतील का? नावं फक्त रॅपिड ऍक्टिंग मध्ये कोणते 3 होते? ऑनलाईन आहेत का नाहीये कोणी? आहेत आहेत. आहे Aspart, रॅपिड. हा, नवीन आहेत नाव त्यामुळे Pro लक्षात. Aspart, तेच तेच मी त्यासाठीच रिवाइज करतोय. बाकी अमाइन ऍसिड सिक्वेन्स काय चेंज झाली त्याच्यात आपल्याला जायचं नाही, फक्त स्लाइड मध्ये आहे म्हणून सांगितलं. फक्त याच्यावरून 3 नावं तर परत परत आलीत. ओके. ओके, तर आता एक ते गाणं आहे ना, लग जा गले वगैरे, त्याच्यावरून ते आम्ही सांगतो. लग लग म्हणजे LAG वरून ते नावं लक्षात ठेवा. लिस्प्रो, अस्पार्ट आणि ग्लुलायसिन. लिस्प्रो, अस्पार्ट आणि ग्लुलायसिन. आणि हे लिस लिस्प्रो, लायसिन, प्रोलिन अमायनो ऍसिड चेंज तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही, चेंज अमायनो ऍसिड सिक्वेन्स लक्षात ठेवायचे नाही, परंतु नावं मला म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आलीच पाहिजे. रॅपिड ऍक्टिंगचे नावं काय? लिस्प्रो, अस्पार्ट, ग्लुलायसिन. लिस्प्रो, अस्पार्ट, ग्लुलायसिन. ओके, ठीक आहे. तर लग जा गले जे सॉन्ग आहे त्याच्यावरून ते लक्षात ठेवू शकता. लग, LAG, लिस्प्रो, अस्पार्ट, ग्लुलायसिन. आणि लॉंग ऍक्टिंग मध्ये कोणते आहे? ग्लार्जिन आहे, ओके, डेटिमियर आहे आणि डेग्लुडेक आहे. डेग्लुडेक.
डेग्ल्यूडेट. ओके, हे 3 आहे. ओके, ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला मी सांगितलं डेग्लुडेटचे ऍक्शन 36 तासापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. ओके, आणि डेग्लुडेक हा ऍस्पार्ट बरोबर पण कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही मला सांगू शकता का, प्लेन डेग्लुडेक दिलं आणि डेग्लुडेट ऍस्पार्ट कॉम्बिनेशन दिलं तर फायदा काय? म्हणजे डेग्लुडेट ऍस्पार्ट मिक्स वाला दिला तर फायदा काय? डेग्लुडेट प्लेन पण अवेलेबल आहे आणि डेग्लुडेट ऍस्पार्ट कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. समजा डेग्लुडेट ऍस्पार्ट कॉम्बिनेशन दिलं तुम्ही तर त्याचा फायदा काय? डेग्लुडेट कोणता ऍक्टिंग आहे लॉन्ग ऍक्ट, आणि ऍस्पार्ट कोणता ऍक्टिंग आहे? रॅपिड ऍक्ट. हा. रॅपिड. मग दोघं एकाच इंजेक्शननी दिले, एकाच पेन मध्ये ते अवेलेबल आहे. आता पेन अवेलेबल आहे इन्सुलिनचे, तर त्याचा फायदा काय की डेग्लुडेक कोणती काळजी घेईल, कोणती शुगर कंट्रोल करेल? ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह. आणि ऍस्पार्ट कोणती कव्हर करेल? पोस्ट पॅरेंटल. तुम्ही 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 ह्युमन मिक्सटार्ड ऐकलंय का? मिक्सटार्ड हो. त्यामध्ये Yes, काय? sir. हा, त्यामध्ये काय असतं, रेग्युलर इन्सुलिन आणि आयसोफिन इन्सुलिनचं मिक्सचर असतं. आणि ते एकत्र देण्याचा मागचा उद्देश काय आहे की रेग्युलर इन्सुलिन कोणती कव्हर करेल? पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसेमिया. आणि आयसोफिन कोणती कव्हर करेल? इंटर आयसोफिन इंटर डायजेस्टिव्ह किंवा ओव्हरनाईट. Overnight. हा, म्हणजे तुम्हाला सेपरेट इंजेक्शन द्यायची गरज आहे का मिक्स स्टार्ट देताना? नाही. तो एक नाही. ऍडव्हान्टेज आहे. जसं ते आधीचे प्रिपरेशन, जुने प्रिपरेशन एकत्र होते, तसेच नवीन अॅनालॉग्स मध्ये डेग्लुडेट आणि ऍस्पार्ट एकाच पेन मध्ये मिक्स प्रिपरेशन अवेलेबल आहे. मग लंच सकाळी ब्रेकफास्टच्या आधी द्या, नंतर संध्याकाळी द्या, तसं चालू शकतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जास्त म्हणजे रॅपिड सॉरी पोस्ट प्रेंडियल हायपरग्लायसिमियाला दुसरे इंजेक्शन द्यायची गरज नाही आणि ओव्हरनाईट फास्टिंगला वेगळं द्यायची गरज नाही. एका त्याच्यात दोन्ही औषधं आहेत, बरोबर आहे. तर ते मिक्स असण्याचा फायदा, पण त्याचा ड्रॉबॅक पण मी तुम्हाला सांगणार आहे. बरं, आता ऍस्पार्ट काय आहे? ऍस्पार्ट तुम्ही मला सांगा. ऍस्पार्ट रॅपिड ऍक्टिंग आहे की लॉंग ऍक्टिंग आहे? रॅपिड ऍक्ट. रॅस्पेड, बरोबर आहे. रॅपिड ऍक्ट हे तुम्हाला माहिती आहे. आता ऍस्पार्ट विषयी मी अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतोय. म्हणजे ऍस्पार्ट हा रॅपिड ऍक्टिंग आहे हे तुम्हाला माहित झालंय. हा रॅपिड ऍक्टिंग आहे. बर, आपल्याला ते रेग्युलर इन्सुलिनला आपण लॉंग ऍक्टिंग इंटरमिडिएट ऍक्टिंग बनवताना काय ऍड केलं होतं? एनपीएच इन्सुलिन बनताना रेग्युलर इन्सुलिनला मॉडिफाईड केलंय, एनपीएच आला, तयार झाला. तर एनपीएच मध्ये काय ऍड केल्यामुळे त्याची ऍक्शन वाढली? प्रोटामाइन आणि प्रोटामाइन. व्हेरी गुड, प्रोटामाइन. ओके, प्रोटामाइन. एनपीएच मध्ये प्रोटामाइन आहे. प्रोटामाइन किंवा झिंक ऍड केलं तर ड्युरेशन वाढते इन्सुलिनची. त्यात एनपीएच मध्ये न्यूट्रल प्रोटामाइन हेज ऑन, त्यालाच आयसोपेन म्हणतात. त्यात प्रोटामाइन ऍड केलं. प्रोटामाइन ऍड केल्यामुळे इन्सुलिनची काय वाढली होती? ड्युरेशन ऑफ ऍक्शन. आता ऍस्पार्ट हा रॅपिड ऍक्टिंग आहे, बरोबर. ऍस्पार्ट हा रॅपिड ऍक्टिंग आहे, बरोबर आहे. पण त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन किती तास आहे? 3 ते 5 तास. 3 ते 5 तास, बरोबर. म्हणजे ऍस्पार्ट फक्त कोणती शुगर कंट्रोल करणार आहे? पोस्ट पॅन्डेल. पोस्ट पोस्ट प्रेंडियल. पॅरेंटल. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला ओरिएंटेशन येत आहे पहा. ओके, आता काय केलं सायंटिस्टने? ऍस्पार्ट आल्यानंतर सायंटिस्टने अजून काही चेंजेस केले. त्यांनी काय केलं? ऍस्पार्ट मध्ये प्रोटामाइन ऍड केलं. काय ऍड केलं? प्रोटामाइन. ओके, काय ऍड केलं? प्रोटामाइन. प्रोटामाइन ऍड केल्यामुळे काय होईल? ऍस्पार्टची ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय होईल? वाढेल. वाढेल. त्याला त्याला आयसोफेन कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट म्हणतात. काय म्हणतात? आयसोपेन कॉम्प्लेक्स. इन्सुलिन ऍस्पार्ट, त्याची वाढली. आता तो तयार झाला. आपल्याकडं 2 ऍस्पार्ट आहे. एक अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्ट आहे, म्हणजे जसा तो आहे तसाच आहे, त्यात मॉडिफाय नाही केला, तो रॅपिड ऍक्टिंग असणार आहे. आणि हा आयस प्रोटामाइन ऍड केलेला ऍस्पार्ट जो आहे त्याला आयसोफोन कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट म्हणतात. तो पण आहे, तो लॉंग ऍक्टिंग बनलेला आहे, बरोबर आहे. मग त्यात आपण आता सायंटिस्टने अजून काय केलं?
या दोन्ही ड्रग्सचं 70-30 मिक्सचर तयार केलं. 70% काय आहे, कॉम्प्लेक्स आसपार्ट ज्याच्यात प्रोटामाइन ऍड केलेला आहे, आणि 30% अनकॉम्प्लेक्स आसपार्ट आहे. बरोबर आहे. आता हे दोन्ही मिक्स केल्यामुळं काय होईल, अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्ट आणि कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट. अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्ट काय असेल, त्याच्यात काही ऍड नाही केलेलं, रॅपिड ऍक्टिंग आहे. रॅपिड ऍक्टिंग. व्हेरी गुड, रॅपिड ऍक्टिंग आहे. आणि जो कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट असेल तो काय असेल, शॉर्ट ऍक्टिंग. लॉंग ऍक्टिंग. नाही नाही, Sure. कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट. Long acting. कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट म्हणजे ज्याच्यात प्रोटामाइन ऍड केलंय. तर आयसोफेन कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट जो असेल तो काय असेल, लॉंग ऍक्टिंग. लॉंग ऍक्टिंग. Long acting. मग तुम्ही अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्ट आणि कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट एकत्र केल्यामुळं अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्ट रॅपिड ऍक्शन करेल. कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट ज्याच्यात प्रोटामाइन कॉम्प्लेक्स विथ ऍस्पार्ट आहे, त्याला आयसोफेन कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट म्हणतात, तो लॉंग ऍक्टिंग म्हणून काम करेल. आणि त्याच्यामुळं रॅपिड ऍक्टिंग ऍक्शन ही अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्टने आल्यामुळे पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसिमिया कव्हर होईल. आणि कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट मुळे इंटरडायजेस्टिव्ह आणि ओव्हरनाईट फास्टिंग ब्लड शुगर लेवल कंट्रोल होईल. त्यामुळे हे एकाच इंजेक्शन मध्ये दोन्ही काम होऊ शकतात. आणि त्याला आपण बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट नाव दिलेलं आहे. बायफेजिक म्हणजे त्याच्या दोन फेज आहे, रॅपिड ऍक्टिंग फेज आणि इंटरमिडिएट किंवा लॉंग ऍक्टिंग फेज. तर ते कसं बनलं ते लक्षात आलं तुमच्या. म्हणजे प्लेन ऍस्पार्ट आहे, त्याच्यात ऍड काय केलं, प्रोटामाइन, तो लॉंग ऍक्टिंग बनला. मग 30 पार्ट अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्टचे घ्या, जो प्लेन ऍस्पार्ट आहे, 70 पार्ट कॉम्प्लेक्स ऍस्पार्टचे घ्या, त्याला एकत्र करा, 70-30 मिक्सचर तयार झालं. आणि ते एकत्र करून जे बनलेलं आहे ऍस्पार्ट त्याला बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट म्हणतात. म्हणजे प्लेन ऍस्पार्ट वेगळं आणि बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट वेगळं. तुम्ही एखादं इंजेक्शन पहा इन्सुलिनचं ऍस्पार्टचं, त्याच्यावर जर बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट असेल तर तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की यामध्ये अनकॉम्प्लेक्स ऍस्पार्ट पण आहे आणि कॉम्प्लेक्स ऍस्पार्ट पण आहे. त्याच्यामुळे दोन फेज आहे त्याच्या, बायफेजिक, रॅपिड ऍक्टिंग आणि इंटरमिडिएट ऍक्टिंग. लक्षात आलं. तर हे Yes, sir. वर्ड तुमचे क्लिअर झाले पाहिजे म्हणून मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, लास्ट 5 मिनिटं आपण बघूया, किंवा आता 9:05 झालेत. तर हे पहा, ह्युमन ऍक्ट्रॅपिड ऐकलंय तुम्ही नाव, Yes, sir. हे रेग्युलर इन्सुलिन आहे. Yes, sir. ओके, यामध्ये मग हे कोणती कव्हर करेल, फक्त पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया. ओके, ठीक आहे. ह्युमन मोनोटार्ड जे आहे त्यात लेंटी इन्सुलिन आहे. ओके, ह्युमन मोनोटार्ड. ह्युमन इन्सुलाटार्ड आहे त्यात आयसोफेन इन्सुलिन आहे. तर मोनोटार्ड आणि इन्सुलाटार्ड कोणतं कव्हर करेल शुगर, तुम्ही सांगा मला. लेंटी आणि आयसोफेन इन्सुलिन आहे त्यांच्यात. Overnight. ओव्हरनाईट Sugar. फास्टिंग आणि इंटरडायजेस्ट, Inter- दोन शुगरच्या मध्ये. ह्युमन मिक्सटार्ड म्हणजे कसलं मिक्सचर आहे, 30 पार्ट रेग्युलर Short, आणि short, long. रेग्युलर आणि आयसोफेन म्हणजे शॉर्ट आणि इंटरमिडिएट, शॉर्ट आणि इंटरमिडिएट. आणि ह्युमन मिक्सचर मुळे दोन्ही कव्हर होणार आहे. पोस्ट प्रँडियल रेग्युलर इन्सुलिनने कव्हर होणार आहे आणि इंटरमिडिएट आणि ओव्हरनाईट फास्टिंग कशाने कव्हर होणार आहे, आयसोफेनने. Isofen. म्हणजे ह्युमन मिक्सचर मध्ये दोन्ही आहे. त्याला बायफेजिक आयसोफेन पण म्हणतात, नंतर बघू आपण पुढं. आता याच्यामध्ये काय आहे की जे हे जे आहे 30 पार्ट रेग्युलर आहे, 70 पार्ट आयसोफेन आहे ह्युमन मिक्सटार्ड. अजून ह्युमन मिक्सटार्ड 50 पण अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये 50% रेग्युलर आहे, 50% आयसोफेन आहेत. बरोबर, हे नावं तुम्ही ऐकलेले आहेत. बघ, हे ह्युमन ऍक्ट्रापिड आहे, ते एका एम एल मध्ये 40 युनिट पण आहे, एका एम एल मध्ये 100 युनिटचं पण आहे इंटरनॅशनल युनिट. तर तो डोस महत्वाचा तो पाहणं गरजेचं आहे. 1 ml म्हणजे किती युनिट आहे. 1 ml मध्ये 40 इंटरनॅशनल युनिट असणारी पण अवेलेबल आहे आणि एका एम एल मध्ये 100 इंटरनॅशनल युनिट असणारा ऍक्ट्रॅपिड पण अवेलेबल आहे. ह्युमन नाव आलं याचा अर्थ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीने तो ऍप्टेन होतो. हे पेन आहे, कोणता पेन आहे हे पहा, नावं बघा तुम्ही. ऍक्ट्रॅपिड, ऍक्ट्रॅपिड मध्ये आयसोफेन इन्सुलिन, ह्युमन सोल्युबल इन्सुलिन आहे. ओके, हे ह्युमन मिक्सटार्ड,
ह्युमन मिक्सरला दुसऱ्या भाषेत बायफेजिक आयसोफेन इन्सुलिन म्हणलं. ऍक्च्युली इट इज ए मिक्सचर ऑफ रेग्युलर प्लस आयसोफेन. रेग्युलर प्लस आयसोफेन. तर मिक्सटार्ड तुम्ही कोणता यूज करता जास्त? पाहिलाय कोणता किंवा दिलाय? यापैकी कोणतं मिक्सटार्ड दिलंय? मिक्स्ड अप. जास्त करून मिक्सटार्डच यूज झालेला yes आहे. sir. Yes. हो. ओके ओके. फक्त आजच्या लेक्चर मधून तुम्हाला नवीन मॉलिक्यूल पण जाणून घ्यायच्यात. ओके, हे मिक्सटार्डच आहे. ह्युमन मिक्सटार्ड 50 आहे, ते 50% रेग्युलर 50% आयसोफेन. ओके, हे पेन मध्ये पण येतं आणि आपण निडल सिरिंजनी पण देऊ शकतो. ठीक आहे, वायल पण अवेलेबल आहे. ओके ओके. आता ओके, हा, हे इन्सुला टार्ड आहे. इन्सुला टार्ड मध्ये आयसोफेन इन्सुलिन आहे, बरोबर. म्हणजे हे पोस्ट प्रेंटियल हायपरग्लायसिमिया नाही इम्पॉर्टंट, याचं कव्हर करणार नाही. याला आपण इंटर डायजेस्टिव्ह किंवा ओव्हरनाईट फास्टिंग साठी प्रेफर करतो. हा, हे पहा, हे जे वर्ड आलं ना, दिसलं? हे सर्कल केलं, काय वाचा? जे सर्कल केलंय ते काय आहे? दिसतंय? डिस्प्ले होत आहे? बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट. हा, बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट. मग तुम्हाला आता फक्त माहित होतं इन्सुलिन ऍस्पार्ट रॅपिड ऍक्टिंग आहे, पण बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट आलं तर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? कोणतं मिक्सर आहे याच्यात? अनकॉम्प्लेक्स इन्सुलिन ऍस्पार्ट आणि प्रोटामाइन ऍडेड इन्सुलिन ऍस्पार्ट. बायफेजिक, 2 फेज आहे, म्हणजे 30%, बरोबर आहे ना? हो, 70-30 मिक्सचर आहे ना? 70. ओके, तर त्यामध्ये मग तुम्ही पहा 70% जे आहे ते प्रोटामाइन ऍडेड ऍस्पार्ट आणि 30% प्लेन ऍस्पार्ट. मग हे जसं आपण मिक्सटार्ड म्हणतो ना जुन्या याच्या रेग्युलर इन्सुलिन आणि आयसोफिन इन्सुलिन, तर हे नवीन मोलिक्युलचं हे आपण म्हणू शकतो मिक्सचर आहे, बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट. ओके, मग हे कोणती शुगर कंट्रोल करेल तुम्ही सांगा? बायफेजिक इन्सुलिन ऍस्पार्ट बाय Post parental overnight fasting. व्हेरी गुड, दोन्ही करेल. पोस्ट प्रँडियल पण करेल, जे प्लेन इन्सुलिन ऍस्पार्ट आहे ते पोस्ट प्रँडियल करेल, आणि प्रोटामाइन ऍडेड इन्सुलिन ऍस्पार्ट हे ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करेल. बरोबर आहे? एकाच इंजेक्शन मध्ये दोन्ही ड्रग्स, दोन्ही कामं होऊन जातात. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. सॉरी, हे ऐकलंय लॅन्टस? लॅन्टस मध्ये काय आहे? ग्लार्जिन. तुम्ही मला सांगा, ग्लार्जिन जे आहे ते लॅन्टस कोणती शुगर कंट्रोल करेल? Overnight आणि येस, ओव्हरनाईट inter फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल. लक्षात आलं? आणि ग्लार्जिन दुसऱ्या इंजेक्शन बरोबर मिक्स करायचं का? नाही, म्हणजे ग्लार्जिन हे दुसऱ्या बरोबर करू शकत नाही, एका त्याच्यात दोन नाही देऊ शकत, कारण हे ऍसिडिक मीडियम मध्ये प्रेझेंट आहे, 4 pH असतो त्याचा. त्यामुळे ग्लार्जिन, डेटिमेअर हे तुम्हाला प्लेनच भेटणार आहे. तर लॅन्टस हे खूप पॉप्युलर ब्रँड नेम आहे, लॅन्टस. ओके ओके, हे काय आहे पहा बरं. हे पहा, मी तुम्हाला सांगितलं लॉंग ऍक्टिंग मध्ये डेग्लूडेक असा लॉंग ऍक्टिंग आहे की तो रॅपिड ऍक्टिंग बरोबर कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे. आणि कोणतं कॉम्बिनेशन अवेलेबल आहे? डेग्लूडेक आस्पार्ट, आणि त्याचं ब्रँड नेम आहे रायझोडेक. काय? रायझोडेक, रायझोडेक. ओके, यामध्ये काय आहे? डेग्लुडेट आणि ऍस्पार्ट. मग डेग्लुडेट कोणतं शुगर कव्हर करेल आणि ऍस्पार्ट कोणतं करेल ते तुम्हाला आता क्लिअर झालेलं असेल. डेग्लुडेट हे ओव्हरनाईट फास्टिंग आणि इंटर डायजेस्टिव्ह ब्लड शुगर लेवल कंट्रोल करेल, आणि ऍस्पार्ट पोस्ट प्रँडियल हायपरग्लायसेमिया कव्हर करेल. तर लॉंग ऍक्टिंग मध्ये ग्लार्जिन, डेटिमियर आणि डेग्लुडेट पैकी फक्त डेग्लुडेट असं ड्रग आहे ते रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन बरोबर कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे. डेग्लुडेट ऍस्पार्ट कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. लक्षात आलं हे? yes sir. ओके, तर उद्या ना आपण बेसल बोलस रेजिमेन आणि स्प्लिट मेक्स रेजिमेन पण पाहणार आहे.
ती कशी दिली जाते, तुम्हाला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. तर आजचा पार्ट मध्ये ना फक्त तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असल्या तरी ठीक आहे. अमायनो ऍसिड सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितलेली ती स्लाइड करायची नाही. फक्त रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचे नावं काय, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, ते कशासाठी वापरतात, लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन अॅनालॉगचे नावं काय, त्याचं पर्पज काय, हे जर कळलं त्याच्यापेक्षा जास्त माहीत असण्याची गरज नाहीये. ठीक आहे. त्यामुळं नवीन नावं थोडी डिफिकल्ट वाटत असतील, परंतु ते नावं परत परत वाचले की तुम्हाला सोपं जाणार आहे. अमायनो ऍसिड सिक्वेन्स मध्ये जायचं, चेंज कोणती कशात होते काही पाहायची गरज नाही, ते डायरेक्ट स्किप करायचंय. ठीक आहे. तर चालेल, उद्या आपण राहिलेला पार्ट घेऊया. तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त करून मिक्सटार्डच यूज केलंय, नवीन पैकी कोणतं वापरलंय, दिलंय पेशंटला कधी? नाही. नवीन पैकी? ओके. जास्त कोणते यूज केलेत तुम्ही मिक्सटार्ड? आवाज येतोय ना? ठीक आहे. आवाज येतोय? हो